आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. एकशे आठ कुंडी भव्य महाविष्णू याग आणि संगीत रामकथा आणि अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ. केज शहरापासून जवळच असलेल्या बीड रोडवरील श्रीकृष्ण आश्रम भक्ती परिवार येथे बुधवारपासून 108 कुंडी भव्य महाविष्णू याग यज्ञ सोहळ्यास सुरुवात करण्यात आली व संगीत रामकथा आणि अखंड हरिनाम सप्ताहास गुरुवार रोजीपासून प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भक्तजनांनी उपस्थित लावली. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असून या यज्ञपूजेस जोडीने किंवा एकट्यालाही बसता येईल. यज्ञवेळ दररोज सकाळी 8 ते 11, दिनांक 12 मार्च ते 19 मार्चपर्यंत दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री हरिभक्त परायण परमपूज्य रामराव महाराज ढोक यांच्या मधुर वाणीतून रामकथा संपन्न होणार आहे. दररोज सायंकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत कीर्तन संपन्न होईल. बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विष्णू महायज्ञास प्रारंभ होईल. गुरुवार रोजी रात्री हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन संपन्न. शुक्रवारी रोजी हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत बीड यांचे कीर्तन संपन्न होईल. शनिवार रोजी हरिभक्त परायण केशव महाराज उकळीकर यांचे कीर्तन संपन्न होईल. रविवारी रोजी हरिभक्त परायण पुंडलिक महाराज देहूकर यांचे कीर्तन संपन्न होईल. सोमवारी हरिभक्त परायण अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन संपन्न होईल. मंगळवार रोजी हरिभक्त परायण संदीपान महाराज हसेगावकर यांचे कीर्तन संपन्न होईल. बुधवारी हरिभक्त परायण विदर्भरत्न संजय महाराज पाचेकर यांचे कीर्तन संपन्न होईल. गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत हरिभक्त परायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होईल. केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील आणि परिसरातील श्रीकृष्ण भक्तांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असे आवाहन हरिभक्त परायण भागवत भूषण केशव महाराज शास्त्री यांनी केले आहे. हरिभक्त परायण भागवत भूषण केशव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण आश्रम येथे विविध उपक्रम संपन्न होत आहेत. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून भाविक भक्त आपली उपस्थिती लावत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन हे हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण आश्रम भक्ती परिवार अतिशय नियोजन पद्धतीने करण्यात आलेले आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची, नाश्ता, जेवण्याची उत्कृष्ट सोय श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवाराच्या वतीनं करण्यात आली आहे. ओम साई श्री श्री कामृता सदराज दादर पादर गोविंद गोचर पदर पादे दिनद जांगुलम स्वाहा वेदं गोचर पन्ने भूतन्यते वाप्य मौदा प्रदर शेषान नंदन नेनाति रोहति स्वाहा एतावान समय मातो जायं सुबुदगा पादो से विजवा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि स्वाहा गोविंद पुरका पादो से हा बहुत पुना जो पिकोन कग्रा बक्षा जनानि शने अभि स्वाहा बाई ब्यानारण्य ग्राम्य श्रुते स्वाहा आदन्या सर्वोदरे जा सामान्य जतरे जन्ना दुसि जतरे तस्माद जायतो स्वाहा अजायंदरे
जो भया तथा गावो जतिरे तस्मात् जाता अजावयः स्वाहा पंचम्बरे के प्रभुजन मृगन्नाथ मग्रतः दीन देवायन राज्यारकयस्य स्वाहा कल्पयन् मुखं किमस्यासीत् किं माहुकिमोरुपादा उच्यते स्वाहा ब्राह्मणोजुपकमासीत् बाहु राजन्याग्रतः उरुदस्य जतवैश्यः पृथिव्यादुशुद्रो जायतो स्वाहा मामनसो जातचक्षुः सूर्यो अजायत शरुद्राद्वायुष प्राणस्य मुखादिग्निरजायतो स्वाहा नाभ्यासीदन्तरिषभुजरणो जगोदमवृतपदिव्यामोमृतिजागरुद्रातता लोकामकल्पयन् स्वाहा जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.